आदरणीय साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण सगळ्यांच्या नावं घेतली तर माझा वेळ कमी होईल. आपण सगळे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील आणि आसपासमधील इथं आलेले हजारोच्या संख्येने आलेले सर्व मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या लोकसभेच्या निवडणुकीची पवार साहेबांनी आज या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी इथं येताना थोडीशी धाकधूक वाटत होती की सभा कशी होईल, पण इथं आल्यानंतर हा जनसागर बघितल्यावर लक्षात आलं की मुक्ताईनगरमध्ये आपल्या संघटनेची आणि आपल्या मित्र पक्षाची प्रचंड मोठी ताकद आहे. रोहिणीताईंचं मी अभिनंदन करेन, रवींद्र भैयांचं अभिनंदन करेन आणि या मतदारसंघातल्या ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आजच्या सभेसाठी त्या सर्व कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. ही लढाई नेहमीच्या सारखी लोकसभेची मित्रांनो नाहीये. ही लढाई लोकशाही वाचवण्याची आहे, ही लढाई संविधान वाचवण्याची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या रक्षणाची आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पण आहे. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी दिल्लीच्या समोर महाराष्ट्र कधी झुकत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला आदर्श टिकवण्यासाठी महाराष्ट्रात काही प्रमुख नेत्यांनी कंबर कसली. आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते असतील, सगळ्यांनी यांच्या पुढे झुकायचं नाही दिल्ली पुढे आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवायचा निर्धार केला. आणि ठामपणाने ज्यावेळी हे सगळे महाविकास आघाडीच्या रूपाने महाराष्ट्रात उभे राहिले त्यावेळी बघता बघता चित्र महाराष्ट्रातलं बदललं. आज आपल्या समोर येत असताना मी अनेक मतदारसंघात जाऊन आलो. तुम्हाला सांगायला हरकत नाही की महाराष्ट्रातलं चित्र 48 जागापैकी 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं चित्र तयार झालेलं. आज खरं म्हणजे 10 वर्ष यांना संधी दिली. 10 वर्षात सोनं संधीचं करणं हे आम्हा सगळ्यांना अपेक्षित होतं. पण 10 वर्षापूर्वी जो देश होता त्याची अधोगती किती झाली. 10 वर्षापूर्वी जे प्रश्न होते त्याच्यापेक्षा दुपटीनं प्रश्न वाढले. आमचं सरकार महाराष्ट्रातलं पाडलं ठीक आहे. सरकार पाडताना ज्या पद्धतीनं पाडलं, सुरत गोहत्ती मार्गे आमचं सरकार पाडावं लागलं, डायरेक्ट पाडता नाही आलं. तुम्हाला एक पक्ष शिवसेनेसारखा पक्ष तुम्ही फोडला. काल मी नरेंद्र मोदींचं मुलाखत वाचली, ऐकली. ते म्हणतात उद्धव ठाकरे संकटात आले तर मी पहिल्यांदा त्यांना मदत करायला जाईल. अरे त्याचा पक्षच काढून घेतला तुम्ही, त्या माणसाला काय तुम्ही मदत करणार. त्याच्या वडिलांना निर्माण केलेला पक्ष काढून घेताना तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्यावर केलेले उपकार आठवले नाहीत. पण आज मात्र तुम्ही म्हणतायत त्यांना काही अडचण आली तर पहिल्यांदा मी धावून जाईन. 10 वर्ष कधी मुलाखत दिली नाही वर्तमानपत्राला, पण काल मुलाखत दिली. कारण त्यांचा अश्वमेधाचा वारू महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी अडवलेला आहे हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून मुलाखत देऊन एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करण्याचं पाप जर कोणी करत असेल तर आपण सगळ्यांनी त्याबाबत सावध राहायला पाहिजे. खरं म्हणजे आम्हाला गेले काही वर्ष अनुभव येतोय. हे सरकार कुणासाठी चालवतात? फक्त एकट्या गुजरात राज्यासाठी? कांद्याची निर्यात बंद केली, आपल्या सगळ्या भागातल्या कांद्याच्या उत्पादकांची एक प्रचंड सुवर्ण संधी पैसे मिळवण्याची गेली आणि अचानकपणाने फतवा आला गुजरात राज्यातला पांढरा कांदा 2000 टनाचा निर्यात करा. का महाराष्ट्रातले कांदा उत्पादक दिसले नाहीत तुम्हाला? प्रचंड महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी खळबळ केली, विरोध सुरू केला, टीका सुरू केली. त्यावेळी मागच्या 7-8 दिवसातल्या सगळ्या ऑर्डरी एकत्रित केल्या आणि ट्विट महाराष्ट्राच्या एका नेत्यांनी केलं
की हे 90,000 टनापर्यंत आम्ही कांदा निर्यातीला परवानगी दिली. 25 लाख टनापर्यंत कांदा निर्यातीच्या संदर्भात कांदा उत्पादकांच्या अपेक्षा असतील तर तुमच्या 90,000 टन निवडणूक चालू असताना आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट काही आहे की नाही? कोड ऑफ कंडक्ट असताना तुम्ही धोरण बदलता. कोड ऑफ कंडक्ट असताना तुमच्या एकट्या गुजरात राज्याला तुम्ही गोंजारता. महाराष्ट्र या अशा संदर्भात महाराष्ट्र गुजरातच्यासाठी धन करणाऱ्या दिल्लीच्या सरकारला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकात आपल्या सगळ्यांच्याकडून विशेष अपेक्षा आम्ही सगळे करतोय. निवडणुका लागल्या की सगळे आमच्या महाराष्ट्रात येतात, गुजरातचे नेते येतात, दिल्लीचे नेते येतात, काही हरकत नाही. पण जेव्हा आम्हाला पैसे पाहिजे असतात, हक्काचा पैसा पाहिजे असतो, त्यावेळी मात्र यांच्याकडून महाराष्ट्रासाठी निधी येत नाही. मला आठवतं की कोरोनाचा काळ होता, महाराष्ट्रासाठी जुजाभाव करण्यात आला, महाराष्ट्रात माणसांचे मृत्यू होत होते. कोरोनाची लस मिळणार, मग महाराष्ट्राला कमी मिळणार, महाराष्ट्राला शॉर्ट येत आहे. अनेक प्रचंड प्रयत्न केले तरी कोरोनाची लस येत नव्हती. आता काय म्हणतात, तर कोरोनाची लस दिली म्हणून एकदा त्यांना तुम्ही मत द्या. मी एका ठिकाणी सांगितलं, मग पोलिओची लस काँग्रेसच्या काळात निघाली, तुम्ही सगळ्यांनी काँग्रेसलाच मत द्यायला पाहिजेत. लस कुणी काढली, कुणाच्या काळात दिली, त्यावरून जर मतं मागायला लागली तर परिस्थिती काय आली आहे भारतीय जनता पक्षाची हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. 10 वर्षात रोजगार केला नाही. कॉन्ट्रॅक्ट पद्धत भारत देशभर यांनी सुरू केली. अग्निवीर नावाची योजना ही कॉन्ट्रॅक्टचीच आहे. आमच्याकडचे जवान शेतात सैन्यात भरती होतात, त्यांचे संकट झेलतात, त्या सैनिकांना भरती होऊन कायमची नोकरी करण्याच्या ऐवजी आता कॉन्ट्रॅक्ट माध्यमातून अग्निवीर नावाची योजना सुरू केली. आम्ही जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केले, काँग्रेस पक्षाने जाहीर केले की आमचं सरकार दिल्लीला येणार आहे आणि सरकार आल्यावर पहिलं काम काय करू तर ती अग्निवीर नावाची बोगस योजना आहे ती बंद करू आणि भारतातल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करू. खरं म्हणजे अग्निवीर शहीद झाला तर त्याला काही नाही आहे, पेन्शन नाही, रँक नाही, त्याचा सन्मान नाही. आता अलीकडं अब की बार 400 पार हा नारा होता, सुरुवातीचे पहिले 2 राऊंड. आता अरुण भाई अब की बार 400 पार बोलत नाहीत. त्यांच्या लक्षात आले 200 पार होण्याची पण महागाई झालेली आहे, 200 पार पण आता होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण यांना निवडून दिलं. मागच्या वेळी 300 लोक निवडून दिलेली की 337 लोक त्यांची आहेत लोकसभेत. मग काय दिवे लावले? महाराष्ट्रातला देशातला शेतकरी सुखावला का? त्याचं उत्पन्न दुप्पट झालं का? त्याचा खर्च दुप्पट झाला आणि उत्पन्न अर्ध्यावर आलं. या देशात तुम्ही खताच्या किमती 400 वरून 1700 वर नेल्या आणि ते कमी का काय म्हणून त्याच्यावर 18% तुम्ही टॅक्स लावला. आज GST लावण्याचं पाप शेतकऱ्यांच्या प्रत्येक अवजारावर करण्याचं काम देखील तुमच्या सरकारनं केलं. खरं म्हणजे महिलांना न्यायाने सन्मान मिळाला का? SC ST OBC ना न्याय मिळाला का? सगळं जाऊ द्या, भ्रष्टाचाराला तुम्ही आळा घातला का? सगळे देशातले भ्रष्टाचारी गोळा केले आणि आपल्या पक्षातच घेतले. आता पक्षात घेऊन त्यांना इथनं पुढे भ्रष्टाचार करायचा नाही हे जर सांगितलं असेल तर आमचं काय म्हणणं नाही. पण तुम्ही ठरवा मतदान कोणाला करायचं. मतदान शेतकऱ्यांच्या हित जाणून घेणाऱ्या आणि तुमच्या प्रत्येक प्रसंगाला धावून येणाऱ्या शरद पवार साहेबांच्या तुतारीला करायचं का शेतकऱ्यांकडून GSTच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून पैसे काढून घेणाऱ्या लोकांना करायचं याचा विचार तुम्ही मित्रांनो करा. भ्रष्टाचाराचा आळा घालणाऱ्यांना करायचं का भ्रष्टाचार थांबवण्याची भूमिका घेणाऱ्या इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला करायचं. आणि मतदान कुणाला करायचं 400 पार करून संविधान बदलण्याची स्वप्न बदलणाऱ्यांना की या देशाचं संविधान शाबूत राहून शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी आम्ही काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. आम्ही या निवडणुकीत एक सरळ माणूस तुमच्या समोर उभा केलेला आहे. फारच मंदिराचा
आम्हालाही आपुलकी आहे, आदर आहे, रामाचे आम्ही भक्त आहोत. पण यंदा आम्ही श्रीरामालाच हित आणून उभं केलेलं आहे. त्यामुळे ह्या श्रीरामाला कुणाला डावलता येणार नाही. या श्रीरामाला डावललं तर अयोध्येच्या रामाच्या संदर्भात तुमची भावना काय हे कळेल. त्यामुळे श्रीरामाच्या तुतारीलाच तुम्हाला मतदान करावं लागेल, ही मानसिकता तुम्ही सगळ्यांनी ठेवा. सांगण्यासारखे मुद्दे फार आहेत, पण आदरणीय साहेब बोलणार आहेत. पण खरं म्हणजे श्रीरामाची निवड श्रीराम पाटलांची निवड करताना एक चांगला व्यावसायिक सरळ मार्गी पुढारी नसणारा, पुढाऱ्याचे गुण अजूनही आलेले नसणारा आम्ही उमेदवार या निवडणुकीत यावेळी उभा केलेला आहे. जे बोलेल ते करेल, कष्ट करेल, प्रयत्न करेल, तुम्हाला उपलब्ध होईल, 10 वेळा तुमच्या गावात येईल असा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे. आणि तुमची साथ जर मिळाली तर या रावेर लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचं काम श्रीराम पाटील करतील. त्यांचा व्यवसाय ठिबक सिंचनाचा जरी असला तरी मोठ्या नळाच्याद्वारे तुमच्यापर्यंत गंगा आणण्याचं काम श्रीराम पाटील करू शकतील असा मला विश्वास आहे. खरं म्हणजे मी रवींद्र भैयांचा उल्लेख केला पाहिजे. रवींद्र भैयांना आमच्या उमेदवारी द्यावी म्हणून बरीच लोक भेटली, वेगवेगळ्या लोकांशी आम्ही चर्चा केली, रवींद्र भैयांच्याशी चर्चा केली. रवींद्र भैयांच्यासारखं नेतृत्व पारदर्शी, प्रामाणिक, निष्ठावंत मिळणं सोपं नाही आहे. रवींद्र भैयांचा निष्ठा पवार साहेबांच्यावर किती आहे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही रवींद्र भैया चिंता करू नका. पवार साहेबांनी आणि आम्ही ठरवलेलं आहे, उद्याचं राज्य रवींद्र भैया आपलंच येणार आहे. महाराष्ट्रातलं चित्र बदललं तर आपलं राज्य येणार आहे. त्यावेळी रवींद्र भैया महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ठेवण्याचं काम आम्ही सगळे करू. तुम्ही काही चिंता करण्याचं काम नाही. खरं म्हणजे रवींद्र भैया हे प्रामाणिक आहेत आणि पवार साहेबांचा आदेश कधी डावलत नाही. अन्याय झाला तरी मान्य करतात आणि जे पार्टीचं ठरले ते पार्टीचं काम करतात. आत्ताच आम्ही मुक्ताई देवीच्या मंदिरात जाऊन आलो. प्रल्हाद भाऊंनी त्यांच्या काळात तयार केलेलं मंदिर, प्रल्हाद भाऊंची परंपरा, प्रल्हाद भाऊंचं या भागातलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचीच परंपरा चालवण्याचं काम रवींद्र भैया करतायत. आणि म्हणून पवार साहेबांचे अत्यंत एकनिष्ठ, जवळचे, जिव्हाळ्याचे असे रवींद्र भैया आमच्या पक्षाचं देखील या जिल्ह्यात नेतृत्व करतात. या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर 3-3.5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणीताईंनी सांगितलं की नाथाभाऊंना कुठं जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार, काही झालं तरी मी तुमच्याचसाठी काम करणार. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीनं वेगळा निर्णय घेणं हे सोपं काम नाही. एखाद्या स्त्रीला एवढं सोपं काम नाहीये. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले. या विधानसभा मतदारसंघामध्ये माझी आपणा सर्वांच्याकडून अपेक्षा आहे, श्रीराम पाटलांना तर तुम्ही मताधिक्य द्यालच, त्यात काही शंका मला नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथं उभा राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीने उभा राहावं लागेल. शेवटी निवडणूक करत असताना या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी जीव लावलेला आहे. पवार साहेबांनी तुम्हा सगळ्यांना पूर्ण ताकद दिलेली आहे. आमचे संतोष भाऊ इथं बसलेले आहेत. कुठे आहेत? संतोष भाऊ इथं बसलेले आहेत. आम्ही आत्ताच भुसावळला जाऊन आलो, तेही तसेच पवार साहेबांचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे मला पवार साहेबांनी महाराष्ट्रात माणसं कशी जोडलेली आहेत हे मी फार जवळून गेले काही वर्ष बघतोय. पवार साहेबांनी एखादा शब्द टाकला की तो खाली पडून द्यायचा नाही. हा
पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली परिस्थिती आणि असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. संतोष भाऊंनी, पवार साहेबांनी आदेश दिला, आज संतोष भाऊ कामाला लागलेत आणि भुसावळ मतदारसंघात देखील मताधिक्य देण्याची पूर्णपणाने जिद्द घेऊन ते आज कामाला लागले आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांचा देखील निश्चितपणाने आपल्याला उपयोग होईल. मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगतो की ताकदीनं काम करा. पूर्ण आम्ही जाहीरनामा केलेला आहे. जाहीरनाम्यात काही मुद्दे सांगितलेले आहेत, साहेबही तुम्हाला त्याबद्दल सांगतील, पण एक दोन मुद्देच सांगतो. गरीबातल्या गरीब घरातल्या आमच्या प्रतिभा शिंदे इथं बसल्यात म्हणून मला आठवला तो मुद्दा. गरीबातल्या गरीब घरातल्या महिलेला उद्याच्या जेवणाची भ्रांत राहू नये म्हणून 1 लाख रुपये गरीबातल्या गरीब घराला वर्षाला देण्याचं काम आम्ही निवडून आल्यावर सत्तेत बसल्यावर करणार आहोत. गॅसचं सिलेंडर सगळ्या भारताला वाटलं आणि 300चं सिलेंडर 1100वर नेलं. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगतोय की 500 रुपयाला सिलेंडर देण्याचं काम आमची सत्ता आल्यावर महाराष्ट्रात आणि देशात आम्ही करून दाखवू. अनेक गोष्टी आहेत, पण हे करताना डिग्री आणि डिप्लोमा झालेला मुलगा ग्रॅज्युएट झाला की नोकऱ्या हिंडताना वन फिरतात. वडिलांना खिशातनं पैसे काढून नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना मुलांना पैसे द्यावे लागतात. त्याऐवजी त्या मुलाला 8,500 रुपये स्टायपेंड, वर्षाला 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याचं काम देखील आम्ही आमच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेलं आहे. आमचे 10च उमेदवार उभे आहेत, पण शिरीष चौधरी आणि आमचे एकंदे साहेब बसले 2 आमदार, त्यांच्या पक्षाने देखील याच धर्तीवर जाहीरनामा तयार केलेला आहे. आणि ही देशातल्या लोकांना दिलेली आम्ही विश्वास हा देखील तुम्ही सगळ्यांनी मनापासून लक्षात घ्या. आणि एक चांगलं सरकार शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या कांदा, कापूस, सोयाबीन, केळं या सगळ्यांना न्याय कायम द्यायचा असेल तर शरद पवारांसारखा दृष्टा नेता पुन्हा एकदा आपल्याला ताकदीनं दिल्लीवर पाठवण्याचं काम, त्यांना ताकद देऊन दिल्लीकडे पाठवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं. साहेब ऑलरेडी राज्यसभेवर आहेत, पण 10 मतदारसंघात आपण उमेदवार उभे केले आहेत. 10 मतदारसंघात, प्रत्येक मतदारसंघात मी जाऊन आलोय आणि पवार साहेब, मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो, 10 मतदारसंघातला एकही मतदारसंघ असा नाही की जिथं आमचा पराभव होईल. 10च्या 10 तुताऱ्या वाजतील असा मला विश्वास आहे. आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आलात. तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय पवार साहेबांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.